लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक आणि वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी श्रीमती योगिता आनंद भोये वय 38 वर्ष यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या खडक ओझर तालुका चांदवड येथील वडिलोपार्जित शेती जमिनीच्या कर्जाबाबत वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देत महसूल विभागास आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार चांदवड यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार तक्रारदारांना रेकॉर्ड व कर्ज देण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीमती योगिता भोये यांनी स्वतःसाठी तसेच तलाठी व सजा खडक ओझर यांच्या नावाने 60,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 50,000 रुपये स्वीकारण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. वडनेर भैरव येथे सापळा कारवाई दरम्यान आरोपी योगिता भोये यांना 50,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा कारवाईत सहभागी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण, मार्गदर्शन भारत तांबे, पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, दीपक पवार, वडनेर भैरव, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.